पॅन मध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करूया। 1 चम्मच मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये जिरे, चिमूटभर हिंग, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची 7 ते 8 हिरवी मिरची बारीक काप केलेली आहे आणि 1 मोठा कांदा उभा काप केलेला। आपण पत्तागोबीची भाजी बनवणार आहोत तर यामध्ये मी लाल तिखटाचा वापर करणार नाही आणि उभे काप केलेली आहे पत्तागोबी, त्यामुळे कांदा सुद्धा मी उभा काप केलेला आहे। 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तेलामध्ये कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे। तर यामध्ये उभी काप केलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली पत्तागोबी ॲड करूया। ही भाजी शक्यतो तुम्ही पसरट भांड्यामध्ये किंवा फ्राय पॅन मध्येच बनवा, म्हणजे आपल्याला मिक्स करायला इझी जातं। यामध्ये सुके मसाले आपण आणखी पण टाकलेले नाहीत। भाजी 50 ते 60% शिजल्यानंतर यामध्ये सुके मसाले ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या भाजीला पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, त्याच्यामुळे ही भाजी वाफेवर आणि तेलावर शिजवायची आहे। त्यामुळे ही भाजी छान लागते, अगदी टेस्टी। लहान मुलांना सुद्धा ही भाजी नक्कीच आवडेल, तुम्ही करून बघा। हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर। तुम्ही चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। ही आपली भाजीची 13वी रेसिपी आहे। तुम्ही जर रेसिपीज बघितल्या नसतील तर चॅनलला व्हिजिट करा। तुम्हाला रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर भाजीला मी 2 ते 3 मिनिटं वाफ येऊ दिलेली आहे। झाकण ठेवून तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला क्वांटिटी लक्षात येईलच, आपण जेव्हा पत्तागोबी टाकलेली तेव्हा क्वांटिटी किती होती आणि आता शिजल्यानंतर किती झालेली आहे। त्याच्यामुळे सुखे मसाले आपल्याला नंतरच ॲड करायचे आहेत, म्हणजे आपलं प्रमाण जे आहे ते चुकणार नाही। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी परत एकदा झाकण ठेवून 1 मिनिट वाफ येऊ दिली होती। त्यानंतर आपण याच्यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच किचन किंग मसाला किंवा गरम मसाला, तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता। त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे, अर्धा चम्मच। भाजीला खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लो टू मीडियम फ्लेमला आपल्याला याला मिक्स करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मिक्स झालेली आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफ येऊ देऊया। तर बघा 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता भाजीची क्वांटिटी आणि भाजीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। परत एकदा मी 1 मिनिट वाफ येऊ दिली होती। तर वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झाकण न ठेवता सुद्धा आपण 1 मिनिट छान अशी परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपली पत्तागोबीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।